अख्खं विटा आज झिंगाट झालं होतं। कारणही तसंच होतं। सैराट फेम आर्ची आज हॉटेल अशोकाच्या उद्घाटनासाठी विट्यात होती। खरं तर गेल्या 8 दिवसापासून तिच्या आगमनाची चर्चा होती, त्यामुळे आज पोरं पोरी कॉलेज बंद करून थेट हॉटेल अशोकापाशी आले। पण आश्चर्य म्हणजे म्हाताऱ्या कोताऱ्यांची ही तितकीच गर्दी होती। आर्चीची क्रेज दुसरं काय। दुपारचे 12 वाजून गेले आणि आर्चीची प्रतीक्षा संपली। एका पाठोपाठ 2 गाड्या आल्या। एका गाडीतून बाउन्सर उतरले, पोलीस जमा झाले। त्यांनी गर्दीला मागे ढकललं आणि मगच आर्चीनं कार बाहेर पाऊल टाकलं। धीरज पाटील यांच्या हॉटेलचं आर्चीनं फीत कापून उद्घाटन केलं। पण जशी ती माईक समोर आली, पोरा टोरांनी आर्चीच्याच नावाचा गजर केला। मग कसला आर्चीला बोलायला जमतंय? तिनंही हात उंचावून अभिवादन केलं आणि काढता पाय घेतला। छान वाटलं। रिंकूला पाहण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे। छान वाटलेलं आहे। आर्चीनं फक्त तरुणांनाच नाही तर म्हाताऱ्या कोताऱ्यांनाही याड लावलंय। रिंकूला पाहण्यासाठी आजीबाई कुठून आला तुम्ही? आम्ही अर्चना बाईला बघायला आलो। पिक्चर बघितलाय साहेब तुझा? पिक्चर बघितलाय। बरं वाटलं, आपल्या मुलाचा मुलीचा असं वाटलं। आर्ची गावात आल्यानंतर विटेकरांना नोबेल पुरस्कार जिंकल्याचा आनंद झालाय। आर्ची बघायला विटाच नव्हे तर विट्यातल्या तालुक्यातले सगळे लोक आले होते। लोकांनी तिला भरभरून बघितलं। लोकांनीच नव्हे तर पाऊस पण त्यावेळेला आला आणि निसर्गानं पण इतकी चांगली साथ दिली की तिच्याबरोबर पावसात लोक नाचत होते। आर्ची त्या आल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला। ती खूप छान बोलली, त्यामुळे आम्हाला पण आनंद खूप झालाय ती आल्यामुळे। आणि एवढी मोठी सुपरस्टार आमच्या विट्यात आले ते हे आम्हाला ही खूप आवडले आहे। एक रात में स्टार हो जाना क्या होता है ते आर्चीला विचारा। एप्रिल पर्यंत अकलूजच्या शिक्षक सोसायटी बाहेर आर्चीची साधी ओळखही नव्हती। पण नागराजच्या सैराटमुळे आर्ची अर्थात रिंकूचं आयुष्य असं झिंगाट झालंय। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।